हा प्रथमच वर्ष आहे, त्याच्यामध्ये कुणीही नियमांमध्ये बदल करायचे नाही. नवीन पाहिजे ना, नवीन आहे. चला बॉल फोडा ना पहिला देऊ. आदिनाथ बरोबर की इकडे. आदिनाथ आतमध्ये ग्राउंड मध्ये जायचे, दीपक बाहेर यायचे तुम्ही. असं चालणार नाही आपल्या ग्राउंड मध्ये. जो संघ कंप्लीट आहे, ज्या संघातील प्लेयर आहे त्या संघातल्या प्लेयरनीच खेळलं पाहिजे. असं चुकीचं काय करू नका कृपया. आपल्या पहिल्या वर्षाच्या स्पर्धेला सुंदर असा प्रतिसाद सगळ्यांनी दिलाय, तर सगळ्यांनी त्या पद्धतीनेच खेळाडू वृत्ती ठेवा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला केलेलं आहे, असं चुकीचं काम कुणीही करू नका. पुढील टीम मध्ये सगळ्यांना सूचना आहे, असं कुणाला आढळलं तर संघ बाद करण्यात येईल. पुढल्या टीमने ऑब्जेक्शन घेतलं तर संघ बाद करण्यात येईल. हा, ते बाद करण्यात येतील. पुढील संघामध्ये जर प्लेयर बाहेरचे खेळवले किंवा चुकीचे प्लेयर घेतले तर संघ बाद करण्यात येईल. जे प्लेयर रजिस्टर केले तेच प्लेयर खेळतील. पुढील संघाला ऑब्जेक्शन असेल तर त्या ठिकाणी आम्ही नक्कीच तिथं नियमांचं पालन करू. आत्ताची मॅच लॅपिंग 11 वर्सेस प्रोडक्शन सुपर किंग. चला मॅच चालू करायची आहे. वेळ जास्त गेला तर आपण 3 ओव्हरची मॅच करणार आहोत. पहिला बॉल, पहिल्या चेंडूवरती सुंदर असा मारलेला हा चेंडू, आपले रन वाचवलेत. सुंदर असे क्षेत्ररक्षण केलेले या ठिकाणी, आपल्या संघाची धावसंख्या वाचवलेली आहे. अंपायर प्रदीप स्कोरचा अपडेट द्या ना आम्हाला. ज्या संघाने ऑब्जेक्शन घेतलं त्या संघाला नक्कीच आम्ही इथं साथ देऊ. पुढील चेंडू तुषार बनसोडे यांचा आणि मारलेला शॉट, 1 रनासाठी गेलेला हा बॉल. उत्तम अशी सेमीफायनलची मॅच चालू आहे. पहिली लॅपिंग 11 वर्सेस प्रोडक्शन सुपर किंग. सुंदर असं इथं नियोजन झालेलं आहे. या ठिकाणी सेकंड राऊंड चालू झालेला आहे. जेवणानंतर सर्वच उत्साही खेळाडूंनी आपला नाचून आनंद व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी पहिली प्रोडक्शन सुपर किंग यांची बॅटिंग आहे. बॅटिंगला उतरलेत आदित्य आणि विक्रांत. विक्रांत आणि आदित्य हे ओपनिंग बॅटमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषार बनसोडे पहिली ओव्हर घेऊन आलेले आहेत. सुटलेला हा बॉल मिसफिल्ड झालेली आहे. बघूया संघासाठी किती धाव देत आहेत. 2 रनावरती इथं संघाचा स्कोर झालेला आहे 5 रन, 4 रन. संघाचा स्कोर 4 रन, 4 बॉल. पुढील चेंडू सुंदर असा शॉट आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल, 4 रन.
संघाच्या धावसंख्येत 4 गुणांनी वाढ झालेली आहे आणि 8 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाचे. या ठिकाणी बॅटिंग करत आहेत ते विक्रांत, नॉन स्ट्राईकला आहेत ते आदित्य ताटे आणि ओव्हर अशी सुंदर करतायत ते तुषार बनसोडे. वेळ वाया घालवला तर आपल्याला 3 ओव्हरची मॅच घ्यावी लागेल. वेळेचं बंधन आहे. ठराविक वेळेमध्ये आपल्याला एक इनिंग संपवायची आहे. मारलेला शॉट आणि पाठीमागे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. विक्रांत यांनी मारलेला शॉट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन संघासाठी 4 रनांची भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 1 ओव्हर 12 रन. सगळ्यांनी टाळ्या वाजून खेळाडूंचं मनोबल वाढवायचं. टाळ्या वाजवा. डीजे 4 वगैरे गेले हो एखादं सॉन्ग थोडं म्युझिक लावता आलं तर लावत जा थोडंफार. सेमीफायनल मध्ये ज्या संघांनी पदार्पण केलेले आहे अशी पहिली मॅच चालू आहे. प्रोडक्शन सुपर किंग वर्सेस लॅपिंग 11. पहिलीच मॅच आपण या ठिकाणी बघतोय. तुषार बनसोडे आपल्या संघाला जिंकवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत. तसेच भूषण पाटील संघाचे कर्णधार पुढे मागे आपले फिल्डिंग लावत आहेत. ओव्हर करण्यासाठी आलेले आहेत सोन्या सोन्या तुषार कदम कामथे. तुषार कामथे आपली ओव्हर करण्यासाठी आले. पुढील तुषार कामथे यांनी पुढील षटकाची जबाबदारी घेतलेली आहे आणि मारलेला आदित्यने शॉट समोरच्या बाजूला. आदित्य मारलेला आहे 2 रनासाठी बघतायत. बघूयात काय होते आणि हा महत्वपूर्ण निर्णय नो बॉल दिलेला आहे. पंचांचा निर्णय फ्री हिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल मधील पहिलाच राऊंड आणि त्याच्यामध्ये प्रोडक्शन सुपर किंग वर्सेस लॅपिंग 11 या संघ आपल्याला या ठिकाणी सेमीफायनल मध्ये आलेला दिसतोय. पुढील चेंडू टाकत आहेत तुषार आणि त्याचा सामना करत आहेत विक्रांत. बघूया विक्रांत आपल्या संघासाठी काय करतायत. विक्रांतला लागलेला भेटेला बॉल आणि पाठीमागे गेलेला हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. संघाच्या धावसंख्येत झालेली ही वाढ. तुषार आपल्या संघासाठी बघूयात काय करतायत. आपल्या षटकामध्ये काय करतायत का. ओव्हर करण्यास वेळ लावू नये. आपल्याला वेळेचं लिमिट आहे. सामना कमी ओव्हरचा करण्यात येईल पुढं वेळ पुरला नाही तर. त्यामुळं लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. पुढील चेंडू डॉट बॉल व्हाईट बॉल. व्हाईट बॉल अंपायर यांचा इशारा. बॅटिंग करतायत ते विक्रांत आणि आदित्य हे आपल्या संघासाठी ओपनिंग बॅटमन म्हणून आले. एकही विकेट या ठिकाणी त्यांनी गमावलेली नाही. दुसरी ओव्हर चालू आहे. लावलेला पुढील शॉट आणि संघासाठी बघूया किती धाव देऊन जातोय. अंपायर यांचा निर्णय 4. सुंदर असा शॉट. आपल्याला लवकरात लवकर संघाची धावसंख्या पोचलेली आहे 24. आदित्य आपल्या संघासाठी बघूयात काय करतायत ते.
आदित्य यांना पुढचा चेंडू आणि आदित्यने खूप मोठा प्रयत्न केला होता पण यशस्वी ठरलेला आहे. सामना फास्ट मध्ये उरकायचा आहे कारण पुढील सामने कमी ओव्हरचे करायचे असं व्हायला नको. टाइम पुरला नाही तर आपल्याला पुढील सामने कमी करावे लागतील. सकाळी जसा जोश होता सगळ्यांचा फास्ट मध्ये मॅच कंप्लीट होत होते असाच जोश आता सगळ्यांनी दाखवायचा आहे आणि सामने कंप्लीट करायचे. तुषार आपली ओव्हर लवकरात लवकर संपून पुढील सामना करण्यासाठी चालायचंय. वेळ वाया घालू नका. वेळ कमी आहे मॅच भरपूर आहेत आपल्याला वेळेचं बंधन आहे. भूषण पाटील आपल्या संघाला 3 ओव्हरचीच मॅच खेळावी लागेल जर टाइम मध्ये ओव्हर कंप्लीट होत नसतील तर. ओव्हर फास्ट मध्ये झाले पाहिजे. आदित्य चला संघ कंप्लीट करा फास्ट मध्ये ओव्हर. टाइम मध्ये आपल्या ओव्हर संपवा. जेवल्यानंतर आपल्याला खूपच वेळ लागतोय बॉलिंग करायला. जेवण भरपूर झाल्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. एकच वादा भूषण दादा ओव्हर करताना आपल्याला दिसत आहेत. बघूया संघाचे कॅप्टन आहेत ते आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदर अशी ओव्हर करतायत. तेवढाच सुंदर असा शॉट मारलेला आणि तेवढीच सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे इथं दिसतंय आपल्याला. आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 26 रन. तिसऱ्या षटकातील 2 बॉल आपल्याला या ठिकाणी पडलेले आहेत. भूषण पाटील आपल्या संघासाठी ओव्हर करतायत. बघूयात काय करतायत आपल्या संघासाठी. आदिनाथ बोरावके यांच्याकडे काय बॉल यायला मागा ना. बघूयात बॉल त्यांच्याकडे येतोय का. आणि पुढील चेंडूवरती शॉट मारण्याचा प्रयत्न. युट्यूब वरती खूप सुंदर असं आपल्याला हे सामने पाहायला मिळतील. ज्यांना कोणाला आपल्या घरच्यांना मॅच बघायची असेल त्यांनी जरूर आपली ही लिंक घरच्यांना शेअर करावी आणि घरच्यांना बसून या सामने बघण्याचा आनंद घेता येईल. सगळ्यांनी तो यूट्यूब लाईव्हला आपला हा लाईव्ह क्रिकेटचा APLचा प्रीमियर लीगचा जो क्रिकेटचा खेळ आहे तो दिसत आहे. भूषण पाटील यांचे 4 बॉल झालेले आहेत. तिसरी ओव्हर आहे आणि सुंदर अशी बॉलिंग करत आहेत ते भूषण पाटील आपल्या संघासाठी. आणि तिसऱ्या षटकातील 1 बॉल शिल्लक राहून संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 27 रन झालेले आहेत. 1 बॉल बाकी आहे तिसऱ्या ओव्हर मधील. शेवटचं षटक बघूयात कोण घेऊन येते. आणि आदित्यने आपल्या संघासाठी स्कोर वाढवण्यासाठी सुंदर असा षटकार मारून संघाचा स्कोर नेलेला आहे 33 रन. आणि आदित्यने वैयक्तिक 9 बॉल 12 रन या ठिकाणी आपल्याला करताना दिसतोय. आणि विक्रांत 10 बॉल 19 रन आपल्याला या ठिकाणी करताना दिसतोय. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. बॉलरचं नाव सांगा. आदित्य मयूर. पुढील ओव्हर घेऊन येत आहे मयूर आपल्या संघासाठी. शेवटची ओव्हर आहे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 33. बघूया शेवटच्या षटकामध्ये प्रोडक्शन सुपर किंग धावांचा किती डोंगर उभा करतायत ते. हे पहा जे टीम ऑब्जेक्शन घेईन तिथंच आम्ही उत्तर देऊ. त्या बाकी ठिकाणी उत्तर आम्ही देणार नाहीत. जी टीम ऑब्जेक्शन घेईन त्या ठिकाणी आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. पुढील चेंडू आणि अंपायरचा इशारा वाईड. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 35. 4 चेंडूचा सामना अजून बाकी आहे.
4 चेंडूचा सामना बाकी आहे. पुढील चेंडू रनअप खूप मोठा आहे आणि टाकलेला चेंडू आणि धावसंख्या घेण्यासाठी धावत आहेत आणि आउट झालेला आहे हा प्लेयर. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य नॉन स्ट्राईकला आहे आणि विक्रांत. टाइमचं खूप तुम्ही उल्लंघन करताय. लॅपिंग 11 आपली खूप बॉलिंगला डिले होतोय. चला प्रोडक्शन सुपर किंग बॅटमॅन फास्ट मध्ये आतमध्ये यायचंय. आपण पळत यायचंय. आपला सामना 3 ओव्हरचाच ग्राह्य धरला जाईल. मग पुढील भरपूर टीम आपल्याला वाट बघतायत संघ खेळण्यासाठी. आपल्याला ही स्पर्धा उजेडाच्या आतमध्ये संपवायची आहे. सगळ्यांनी टार्गेट घ्या. फास्ट मध्ये मॅच संपवायची. तुषार बनसोडे आपल्याला फाईन पाडण्यात येईल आपल्या संघाला. शेवटचे पुढील बॅट्समॅन मंगेशजी ढोकळे या ठिकाणी शॉट मारताना आणि पहिल्या चेंडूवरती झेल गेला होता. सुटलेला कॅच आणि संघासाठी 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संघाचे रन पोचलेले आहे 37 रन, 1 आउट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलचा सामना अजून बाकी आहे. सुंदर असे धावा या ठिकाणी आपल्याला काढताना मिळत आहेत. मंगेश सर या ठिकाणी खेळताना दिसत आहेत आपल्याला. पुढील बॉलवरती डॉट घालवलेला बॉल. आपल्या संघासाठी छान अशी बॉलिंग करतात ते मांडेकर. आणि शेवटचा चेंडू शिल्लक राहिलेला आहे 37. पुढील फिल्डिंगसाठी प्रोडक्शन सुपर किंग फिल्डिंगसाठी तयार राहायचंय. शेवटचा चेंडू आणि झेल झालेला आहे आउट. दुसरी विकेट गेलेली आहे प्रोडक्शन सुपर किंगची. 37 रन, 2 आउट, 4 ओव्हर. पुढील टीमसाठी जिंकण्यासाठी 38 रन आहेत. चला फिल्डिंग लावून घ्यायची प्रोडक्शन सुपर किंग. पुढील टीम लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची. जुने बॉल या ठिकाणी कॉमेंट्रीच्या तिथं जमा करा. एकदा बॉल नेल्यानंतर परत काय माघारी आहे ना बघा. पुढची टीम आता पुढच्या टीमचं मी नाव घेतोय. त्यांनी टॉस साठी इथं यायचंय. प्रदीप नवीन बॉल द्या. द्या इकडं माझ्याकडे द्या. बॉल द्या नवीन त्यांना. कागद द्या की इकडे तुम्ही. प्रदीप एक द्या की माझ्याकडे तुम्ही बॉल द्या. पुढील संघ सेमीफायनल साठी पात्र ठरलेले आहेत. धुरंधर वॉरियर्स वर्सेस एजीपी पॉवर प्ले. एजीआय पॉवर प्ले. हे दोन्ही कॅप्टन इथं पुढे यायचंय. त्यांचा टॉस घेतला जाईल. लवकरात लवकर यायचंय. तुषार बनसोडे बाकीचे पटकन प्लेयर बाहेर या. तास झालं तुम्ही बाहेर येत आहे. बघू फास्ट मध्ये उरकतो. हे पहा आपल्याला अजून 6 ते 7 सामने खेळायचे. प्रोडक्शन सुपर किंग मॅच चालू करा. तुषार बनसोडे खेळण्यासाठी वरती आहेत आणि खाली आहेत ते तुषार कामते बॉलिंग करण्यासाठी आलेले आहेत. ते टॉच करण्यासाठी पुढील कॅप्टन आपल्या संघाचा उल्लेख केलेला आहे. आपण टॉच उडवण्यासाठी इथं समोर यायचं आहे. चालू करा. तुम्ही पहिली मॅच खूप वेळ लावताय. पाठीमागं खूप मॅच होणार आहेत. बॉलर ओव्हर चालू करा कंप्लीट पटकन. ओव्हर कमी करण्यात येतील बरं का. पुढील सामने खेळवायचे आपल्याला.
चला लवकरात लवकर मॅच संपवायची आहे. पुढील मॅच या 3 ओव्हरच्या घ्यायच्या डिसिजन घेण्यात येत आहे आपल्याला, कारण की वेळेअभावी आपल्याला इथं वेळ पुरत नाही, आपल्याला भरपूर मॅचेस अजून व्हायच्यात. स्पीड घ्यावी लागेल. अंपायर वेळ घालू नका, आपल्याला जरा मॅचला स्पीडमध्ये घ्या. तुषार बनसोडे आपल्याला फास्टमध्ये मॅच संपवायची, खूप वेळ लागतोय जेवल्यानंतर मॅच संपवायला. प्रोडक्शन सुपर किंग तुम्हाला खूप वेळ लागतोय ओव्हर करायला, आपल्याला वेळ वाया घालू नका. आपल्याला पुढील 7 ते 8 मॅच घ्यायच्या आहेत. अंपायरचा इशारा वाईडचा. तुषारने सोडलेला बॉल. धुरंधर वॉरियर्स पुढे या वर्सेस. चला पुढील टीमचा टॉच होत आहे, बघूयात काय होतंय. पुढील सेमीफायनलचा कोण विजेता ठरतंय आपल्याला पाहायचं आहे. कॅच घेण्यासाठी सुंदर असा प्रयत्न आणि सुटलेला कॅच आणि काढलेले 2 धावसंख्या. एजाय पॉवर प्ले यांनी टॉस जिंकलेला आहे आणि डिसिजन काय घेतला त्यांनी. एजाय यांनी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला आपला संघ रेडी जावा सर. आणि आपला पुढील सामना एजाय, लक्षात ठेवा 3 ओव्हरचा सामना होणार आहे. एजाय यांनी लक्षात ठेवा, आता लक्षात ठेवा पुढील होणारा सामना पार्थ कॅप्टन, पुढील सामना 3 ओव्हरचा होणार आहे हे लक्षात घ्या. इथे आपण मैदानावरती वाईड पाहायला मिळतोय. धावफलकावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 17 धावा. 21 चेंडूमध्ये इथून पुढे देखील 21 धावांची गरज आहे. स्पीडअप करून घ्यायचे. पुढील चेंडू डान्सिंग डाऊन द फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे मैदानावरती मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. खणखणीत दणदणीत चौकार 4 धावा. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती साकारताना पाहायला मिळते. चला स्पीडअप करून घ्यायचंय. भरपूर सामने इथून पुढे देखील खेळवायचे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. इथून पुढे सगळे सामने आपण पाहतो 3 षटकांचे असतील. इथून पुढे आपण पाहतो की सर्व सामने हे 3 षटकांचे असतील. पुढील टीमने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. हा खेळाडू बाहेरच्या टीम मध्ये खेळलेला आहे, त्यांना ओव्हर करता येणार नाही. पुढील टीमने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आपण फिल्डिंग करू शकता पण बॉलिंग करू शकत नाही. पुढील टीमचं ऑब्जेक्शन आहे. बिवराज ओव्हर दुसऱ्याला द्यावी लागेल. पुढील टीमचं ऑब्जेक्शन आहे. पुढील टीम चला पुढील गोलंदाज यायचंय पटकन. आणि तुम्ही खूप वेळ लावलेला आहे मॅचला. पुढील मॅच रखडत चाललेले आहेत. पुढील बॉलवरती बघूयात काय करता येते. जे संघ ऑब्जेक्शन घेतील
कृपया प्लेयर बदलू नका कोणी, हाही संघ खेळवा. हे पुढील संघाने ऑब्जेक्शन घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी संघ बाद करण्यात येईल. इथून पुढे जिथं बदल दिसेल तिथं संघ बाद करण्यात येणार आहे. स्ट्रिक्ट निर्णय सांगण्यात येत आहे. संघ बाद करण्यात येईल. 3 ओव्हरचा सामना इथं संपत आलेला आहे. तुम्ही भरपूर वेळ लावलेला आहे दोन्ही टीमांना. 3 ओव्हरची मॅचच्या निकालाने आपण निकाल देऊन टाकूया या टीमचा. भरपूर वेळ लावत आहे, एवढा वेळ चालणार नाही आपल्याला. आपण पाहतोय एक सुंदर पद्धतीची लढत इथे मैदानावरती रंगताना आपण पाहतोय. प्रोडक्शन सुपर किंगच्या विरोधामध्ये हे काय लॅपिंग हिरो 11 संघ पाहायला मिळतोय. एक सुंदर फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. सर किती बॉल किती करायचा? 14 चेंडू मध्ये इथून पुढे देखील 11 धावींची गरज असणार आहे. मैदानामध्ये कोणत्या टीमला बनवायचे? प्रोडक्शनला बनवायचे. प्रोडक्शन टीमला विजयासाठी आपण पाहतोय 14 चेंडू मध्ये 11 धावींची गरज. एक महत्वाची लढत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो वाईट चेंडू इथे नक्कीच मैदानावरती पाहायला मिळतील. वाईडच्या स्वरूपामध्ये धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळतोय. 28 धावा ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळतोय. यानंतर आपण पाहतो की सर्व खेळाडूंना विनंती असेल, सूचना दिलेल्या आहेत. सर्व सामने हे 3 षटकांचे असतील. वेळेअभावी सामने आपण 3 षटकांचे घेत आहोत. सर्व संघांना सूचना असेल. जाऊया पुणे एकदा मैदानामध्ये. एक मोठी लढत पाहायला मिळते. प्रोडक्शन संघ आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय लॅपिंग 11 संघ पाहायला मिळतोय. आणि मोठी लढत आहे मित्रांनो. इथे जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला सेमी फायनलचं तिकीट मिळणार आहे. त्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. इथे जर तुम्ही पराभूत ठरला, वाईट स्वरूपाचा चेंडू इथे घोषित केलेला आहे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. तिथे कैफ सर आपल्याला पाहायला मिळतील. आणि नक्कीच या चेंडूवरती देखील 2 धावा पाहायला मिळतील. इथून पुढे देखील आपण पाहतो की 13 चेंडूमध्ये 7 धावेंची गरज आहे. प्रोडक्शन सुपर किंगला विजयासाठी 13 चेंडूमध्ये 7 धावेंची गरज. महत्त्वाचा चेंडू या षटकातील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव घेतलेली नाहीये. आणि इथे आपण मैदानावरती पाहूयात वाईट स्वरूपाचा 9 स्वरूपाचा इथे चेंडू घोषित केलेला आहे मैदानावरती पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय की प्रोडक्शन सुपर किंग्स हा संघ विजय ठरलाय. चला ग्राउंडच्या बाहेर व्हायचे. पुढील संघ आतमध्ये चला. फिल्डिंग साठी चला. चला लवकर लवकर. धुरंधर चला आतमध्ये. AGI पॉवर प्ले चला. आपले बॅटमन घेऊन आतमध्ये. सुनील सर बॅटमन आतमध्ये पाहिजेत आता लगेच. चला बाहेर व्हायचंय लवकर. प्रोडक्शन सुपर किंग